मराठी माणसाला मारहाण करून महिलांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या आरोपीस अटक करा, अन्यथा कायदा हातात घेऊ, मनसेचा इशारा। नालासोपाऱ्यात मराठी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। परप्रांतीयांकडून व्यक्तींकडून सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मराठी महिलांबद्दलही अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे। नालासोपारा पूर्व येथे साई सिद्धांत पॅलेस गृहनिर्माण संस्थेत हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुशील मिश्रा नावाच्या व्यक्तीने इमारतीतील मराठी सुरक्षा रक्षकासोबत वाद घालत शिवीगाळ करत मारहाण केल्याची सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे। या घटनेची माहिती मिळताच मराठी एकीकरण समिती, मनसे, सकल मराठा समाज आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांकडे आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। अन्यथा आरोपी आमच्या हातात लागल्यास आम्ही त्याला हनुमान बनवून असा इशारा मनसेने दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा। मी इलियास सारंग, ड्युटीवर उस्पा असतो। 8:45 वाजता ड्युटीवर आलो। 8:45ला हा प्रकरण घडला। मी गेटवर उभा होतो आणि तितक्यात तो आला आणि मला गेट, मी विचारलं गेटला स्कॅन, तुमच्या गाडीला स्कॅन नाही, सोसायटी मना केली आहे। तर तो बोललो कोणते सोसायटी आहे, कोण आहे ते मला सांग, आणि बोलव खाली। तर मला माझ्याकडे नंबर नाही, मी 22 दिवसच झाले। नाही तू लाव, फोन लाव। तितके एक बिल्डिंगचा मुलगा माणूस होता उभा तिथे, मी त्याला सांगितलं नंबर लावायला। त्यांनी नंबर लावला, तितक्यात दुसरी गाडी आली तिथून। तर दुसरी गाडीला मी विचारलं तुमचा स्टिकर का नाही, तो बोलला हा स्टिकर काम करत नाही। म्हणून मग त्याला गेट उघडला, तो जास्त वैतागला। त्याला गेट उघडला, मला काय नाही म्हणलं तुमच्या गाडीला। तर मला धक्कामुक्की करायला लागला आणि बायकावर बद्दल काय आला, तिला शिव्या द्यायला लागला। तर मी घाबरून पाठी व्हायला लागलो। तर मला पण धक्का दुक्की द्यायला लागला आणि आई जाऊन तू बहीण जाऊन तो आईचा काहीतरी बोलायला लागला। असं झालं आणि मी पोलीस स्टेशनला तक्रार केली। आता ही सोसायटी म्हणले मी येऊन पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे जबरदस्तीने। त्याला अटक केली का? नाही, ती नाही आणलं, नाही भेटलं की नाही काय माहिती नाही। सांगाल नेमकं काय प्रकरण आहे? विषय एकदम नॉर्मल होता, सोसायटीचा विषय होता की ज्या गाडीवरती स्टिकर असतील तीच गाडी आतमध्ये येईल। परंतु या ठिकाणी त्या व्यक्तीने त्या गाडीवर स्टिकर नसल्यामुळे वॉचमनने ती गाडी अडवली। अडवल्यानंतर ती महाराष्ट्रीयन आहे किंवा काय आहे अशा पद्धतीवरून तो त्याला शिवीगाळ करायला लागला। अशा प्रकारे असली शिवीगाळ केली आहे किंवा महिलांना सुद्धा शिवीगाळ केली आहे की ती मी कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाहीये। परंतु मला हेच समजत नाही, प्रत्येक वेळी बोललं जातं की भैया मराठी असे वाद निर्माण होतात, परंतु वाद निर्माण करतंय कोण? अशाच लोकांमुळे हे वाद निर्माण होत आहेत। या लोकांना जर का मराठीबद्दल असे अपशब्द वापरले नाहीत तर मग असे वाद येणारच नाहीत। आणि हा विषय ज्यावेळी आमच्या कानावरती आला त्यावेळी मराठी एकीकरण समिती असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा उभाटाचे पदाधिकारी असे सर्व मिळून आम्ही या ठिकाणी त्याला जाब विचारण्यासाठी आलो होतो आणि आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा काय जाब विचारायचा आम्ही विचारलेला आहे आणि आता त्याला आम्ही पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन केलेलं आहे। काय वाटतं, अशा प्रकारच्या घटना वारंवार वाढतायत, मनसेवरती टीका केली जाते की तुम्ही उत्तर भारतीयांना टार्गेट करता? नाही, मनसेवरती टीका नेहमीच केली जाते कारण आम्ही रस्त्यावरचा पक्ष आहे, ठीक आहे। परंतु याच्यातून एक बोध घेतला पाहिजे की असे वाद तयार करतोय कोण, निर्माण करतोय? आम्ही तर नाही पहिला केला, सुरुवात कुठून झाली? त्याला गरज नव्हती ना आमच्या आया बहिणींच्या वरती जाण्याची। जर का तो आमच्या आया बहिणींच्या वरती गेला नसता तर अशा प्रकारचे वादच नाही उद्भवले असते। आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही या ठिकाणी राहायला आलात, खायला आलात, त्या पद्धतीने राहा का, आमचं काहीही प्रॉब्लेम नाहीये। परंतु जर का तुम्ही मराठी माणसाच्या विरोधात जाल